मी शिवसैनिक पीएफ चे कमिशनर नवी मुंबई वाशिम जयप्रकाश चव्हाण जी हे कमिशनर आहेत। आणि सर्वात महत्वाचा जो सब्जेक्ट आहे ज्याच्यावर मला बोलायचं आहे की तिथे कंत्राटी कामगार म्हणून काही जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आपल्या मराठी मुलांना जॉब तिथे मिळत होता आतापर्यंत। त्याच्या आधी जे कोणी कमिशनर होते ते महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी काम करायचे, पण आता विथ ऑल रिस्पेक्ट आता हे जे नवीन कमिशनर जे आलेले आहेत त्यांचं सरनेम जे आहे ते चव्हाण आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे पण कंत्राटी कामगार आहेत मग ते शिपाई असतील, ऑपरेटर असतील, डाटा एंट्री करणारे काही असतील, हे सर्व जे आहेत परप्रांतीय भरलेले आहेत। आणि त्याची लिस्ट माझ्याकडे आलेली आहे। मराठी कामगारांना डच्चू देऊन त्यांना हद्दपार करून जेवढे पण नवीन लोक आलेत मी त्यांचे नाव तुम्हाला मी वाचून दाखवतो। अमित कुमार गुप्ता, शुभम गुप्ता, आनंद गुप्ता, हरिकेश गुप्ता, रागिनी जयस्वाल, नम्रता सिंह, रोहित कुमार, रूपम सिंह, ज्योति सिंह, राहुल कुमार, प्रिया वर्णवाद। ही जी नावं आहेत ही सगळी डाटा ऑपरेटर नवीन एंट्री करण्यासाठी म्हणून हे जे नवीन चव्हाण जे पीएफ चे कमिशनर आहेत त्यांनी असा फतवा काढलेला आहे आणि त्याला काहीतरी सबब दिलेली आहे की ते एखादा एक लेटर आलेला आहे त्यानुसार आम्ही त्यांना सगळ्यांना काढलेलं आहे। मुळातच भूमिपुत्र आहेत आणि माझे मराठी आहेत आणि मुंबईतले आहेत आणि महाराष्ट्रातले आहेत हे पण असतील, पण यात जे मराठी होते त्यांना काढण्याचा डाव या पीएफच्या कमिशनरनी केलेला आहे असा माझा आरोप नाही आहे, कारण हे सरळ सरळ दिसतंय। आणि ज्यांची कामावर काढलेली आहेत ती नावं मी तुम्हाला सांगतो, ती नावं समजून घ्या। संकेत लाड, हरीश हिरे, अनिल सोनावणे, आशा गायकवाड, विपुल वारसकर, पूजा शिंदे, प्रियांका नांदगावकर, निकिता दावडे, संध्या दांडेकर, पूजा सोनावणे, शुभम आणि कोळी। डाटा ऑपरेटर आणि शिपाई या पदावर मराठी मुलं ज्यावेळी कामावर होते त्यांना काढून जर हे पीएफचे जे नवीन कमिशनर आहेत चव्हाणजी त्यांनी जर अशा परप्रांतीय लोकांना जर तिथे जॉबसाठी जर देणार असतील तर मात्र मला त्या कमिशनरांना भेटायला जावं लागेल। पीएफ कमिश्नर विथ ऑल योर रिस्पेक्ट मैं आपको मिलने के लिए मी मुंबई मध्ये नवी मुंबई मध्ये तुम्हाला मी भेटायला येणार आहे। तुम्ही जी काही कारणं दिली आहेत यांना कामावरनं काढण्याची ती चालणार नाही। मराठी कामगारांचा पहिल्यांदा हक्क आहे आणि ऍज अ कमिशनर म्हणून तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी जर पार्शियलिटी करत असाल आणि मराठी कामगारांवर जर अन्याय होणार असेल तर मला तुमच्याकडे यावं लागेल आणि तुम्हाला याची मला उत्तरं द्यावी लागतील। तर ज्याला कोणाला तुम्ही हा मेसेज देतायत त्यांचे तुमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना जर तुम्ही सांगत असाल की मराठी कामगारांना काढा आणि सर्व गुप्ता पांडे किंवा अजून जे कोणी असतील त्यांना तुम्ही जर ठेवणार असाल तर हा मराठी कामगारांवर अन्याय आहे, तर तो झाला नाही पाहिजे। यासाठी मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि मग आपण बोलू काय करायचंय ते। उद्या मी यांच्याशी बोलून घेतो, फोनवर बोलतो। तू काय करायचा जॉब? डाटा एंट्री ऑपरेटर होतो आणि काउंटरला होतो, जे फॉर्म रिसीव्ह सबमिशन वगैरे काउंटरला। मग फॉर्म रिसीव्ह वगैरे ते हे करायचं सर। बरं, रजिस्टर एंट्री वगैरे जे कोणाचं टास्क कोणाचं सेक्शन आहे त्याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं संध्याकाळचा। ठीक आहे, काय हरकत नाही। मी त्यांना भेटायला येतो कमिशनरांना। आणि तू आता मग तुला नाहीच का? नाही। किती महिने झाले तुला? 6 महिने तुम्ही झाले आता। 6 महिने तुझा ब्रेक आहे? हो, ब्रेक आहे। अच्छा, ठाण्याला पण नाहीये? ठाण्याला पण नाही। म्हणजे तुझ्या कामामध्ये कोणती गडबड नव्हती, सगळं व्यवस्थित करायचं, फक्त मराठी म्हणून होता म्हणून तुला काढलं आणि तुझ्या जागी कोणाला भरलं? हे सगळे आता असेच म्हणजे एक नवीन सगळे भरलेले आहेत, याच्यात मराठी कोणीच नाहीये आता सध्या तरी। तिकडे म्हणजे ही लिस्ट माझ्याकडे आली आहे परप्रांतीय लोकांची, अजून पण हे असतील इलेक्शनच्या आधीपर्यंतची नाव आहेत माझ्याकडे। चला आपण त्यांना कमिशनरांना भेटायला जाऊया। हा, चालेल, लवकरच भेटू।